राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. निकाल बघून डोकं दुखायला लागलं ना. आपण आपल्या चॅनलवरती जवळ 2.5 तास म्हणजे 2 तास 50 मिनटाचा ऑलमोस्ट, मी एक्झॅक्टली टाईम नाही बघितला पण तेवढं आपण लाईव्ह केलं. सकाळी 8 वाजल्यापासून आपण 8:15 वाजल्यापासून लाईव्ह सुरू केली होती. आता थोड्या वेळापूर्वी आपण एंड केलेली, कारण तुमच्याशी संवाद साधायचा होता मला. निकाल बघा कसं आहे माहिती आहे ना आता, की BJP 126 वरती आहे, ठीक आहे. शिवसेना 55, अजित पवार 54, 35-40 जागांवरती. हे अनएक्सेप्टेड काय माहिती आहे, कारण एक्झिट पोलमुळे नाही, ह्यांच्या विरोधामध्ये जनता होती. आपणही आपल्याला बघायला भेटलं की लोक बोलत होती की नाही यार आम्हाला हे नको ते नको. मी काय लोकांशी चर्चा केल्या, ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्यांच्याशी चर्चा केल्या की यावेळेला तुम्हाला लाडक्या भावांनी पैसे दिलेले, तुम्ही मतदान कोणाला करणार. त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की जरी आम्हाला पैसे मिळाले असतील, दिले असतील ना, तरी पण आम्ही त्यांना मतदान करणार नाही. मग ह्याच्या उलटं विपरीत कसं काय घडतं आहे. महाविकास आघाडी 50-52 जागेवरती अडकून राहिले आणि मनसे 0 जागेवरती आहे. खाता देखील उघडलेलं नाही अजूनपर्यंत मनसेनी. मगाशी म्हणजे सुरुवातीला 10-10:30 वाजेपर्यंत अमित ठाकरे हे 1 नंबरला होते, आघाडीवरती होते. आणि अचानक त्या ठिकाणी महेश सावंतांनी मुसंडी मारली आणि चांगलं 8-9 हजाराचं लीड त्या ठिकाणी महेश सावंतांना मिळालं आणि ते अमित ठाकरे 3ऱ्या नंबरवरती गेले. राजू पाटील विद्यमान आमदार आहेत, या ठिकाणी कल्याण ग्रामीणची जागा शिंदे शिवसेनेकडे कशी काय गेली. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मी आरोप करत नाही आहे, मी तुम्हाला परिस्थिती सांगतो आहे. रमेश वांजळेंची चिरंजीव मयूरेश वांजळे ह्या ज्या जागा बोलतो, बाळा नांदगावकर स्वतः बाळा नांदगावकर पिछाडीवरती आहेत, पाठीमागे आहेत. जवळजवळ तुम्हाला सांगतो मी 2600 मतांनी बाळा नांदगावकर पाठीमागे शिवडीमध्ये. अविनाश जाधव, केळकर, संजय केळकर 10,000 मतांनी पुढे आहेत. राजन विचारे जे प्रचारामध्ये दिसले देखील नाहीत. आणि तुम्हाला सांगतो अविनाश जाधव एवढा बिचारा 5 वर्षे पळाले, अविनाश जाधव पाठीमागे राहिले. दिनकर पाटील, मला तर विशेष वाटते ना, आज BJP वैयक्तिकरित्या 126 जागावरती आहे. टोटल महायुती 217 जागावरती आहे. क्लिअर कट हे इतिहासात नोंद झाली. मी माहिती काढेल तुम्हाला जेव्हा मी आता 12 वाजता लाईव्ह येतो आहे. मी 12 वाजता लाईव्ह, तुम्ही सगळ्यांनी या. इतिहास ज्यावेळेला मी काढून येईल त्यावेळेला की इतिहासामध्ये महाराष्ट्राला एवढं मोठं मेजॉरिटी कधी मिळाली होती, कारण बरेच वर्ष झाली एवढा मेजॉरिटीने महाराष्ट्र कधी जिंकला नव्हता. मग आत्ता का झालं असं, काय राज्यामध्ये वातावरण झालं. म्हणजे 2014ची जी मोदी लाट होती त्यावेळेला एवढ्या सीट मिळाल्या नव्हत्या. विचार करा तुम्ही, त्याच्यापेक्षाही वेगळी लाट अशी महाराष्ट्रामध्ये काय आली. आणि संजय राऊतांनी त्याच्यावरती आक्षेप घेत बोलला की या निकालाच्या पाठीमागे नक्की काहीतरी दडलेलं आहे, त्याच्यामुळे हा निकाल किती खरा आहे किती खोटा आहे ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय सगळेजण. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती, सागर बंगल्यावरती महायुतीच्या सगळ्या नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे आणि सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कारण आता तुम्हाला माहिती आहे की मी ज्यावेळेला लाईव्ह एंड केलं त्यावेळेला 10वी फेरी संपलेली होती. 12 वाजेपर्यंत 14वी-15वी फेरीपर्यंत पोहोचलेलं असेल. त्यावेळेला बरेचसे ठिकाणं ही निश्चित झालेले असतील. आणि लाईव्हमध्ये मी येतो आहे, तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह या. 12 वाजता एक्झॅक्टली 12ला मी लाईव्ह येतो आहे. त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया. तुम्ही मला कमेंट करून सांगा लाईव्ह चॅटमध्ये की तुम्हाला कुठल्या मतदारसंघातली डिटेल्स पाहिजे. मी डिटेल्स वाईज उमेदवाराला किती मत आहेत, कोण किती मागे आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी त्या लाईव्ह चॅटमध्ये सांगेन. त्यामुळे तुम्ही नक्की लाईव्ह चॅटमध्ये या. 12 वाजता जॉईंट व्हा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा, कारण हा निकाल अनपेक्षित आहे. मनसेचं एकही खातं ओपन झालं नाही, जे विद्यमान आमदार आहेत त्यांचंही नाही झालं, म्हणजे नक्की काहीतरी आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. बाकी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि 12 वाजता लाईव्ह या. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.